आकाशात उंच उडण्यासाठी दोन्ही पंखांची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भक्ती आणि शक्ती या दोन्हीही गोष्टींची अगदी तितकीच गरज होते. ते म्हणतात ना, भक्ती विण शक्ती उन्मत्त होते आणि शक्ती विण भक्ती दुर्बल होते. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात या भक्ती शक्तीचा संगम होणं फार आवश्यक आहे. आपल्या भारतभूमीत या इतिहासात डोकावलं तर भक्ती शक्ती संगमाची परंपरा आपल्या भारत देशात अगदी पूर्वीपासूनच होती याचे कित्येक दाखले आपल्याला पाहायला मिळतात. अहो, अर्जुनासारखा एवढा महान धनुर्धर, पण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर मात्र तो द्विधा मनस्थितीत फसला. पण त्याची त्या श्रीकृष्णावर भक्ती होती, त्या श्रीकृष्णावर त्याचा विश्वास होता आणि म्हणूनच कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगून त्याचं मनोबल वाढवलं. त्याला त्याच्या ठायी असलेल्या शक्तीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. अगदी त्याचप्रमाणे आपल्या सर्वांमध्ये अगदी अचाट शक्ती असते, पण त्या शक्तीची आपल्या स्वतःला जाणीव करून देण्यासाठी, त्या शक्तीला चालना देण्यासाठी भक्तीचा मार्ग हा आपल्या प्रत्येकाला अवलंबावा लागतोच. आता हे बघा ना, आपलं हिंदवी स्वराज्य हे देखील भक्ती शक्ती संगमातूनच उभं राहिलं आहे. एकीकडे छत्रपती श्री शिवराय आपल्या स्वराज्यावर होणारी परकीय आक्रमण थोपवित होते, तर दुसरीकडे रामदास स्वामी आणि समकालीन संत समाजात राहून आपल्या समाजमनावर, धर्मावर, भाषेवर, संस्कृतीवर, आपल्या जीवनशैलीवर होणारी आक्रमण थोपवित होते. अहो, जगाचा तो भार आपुलिया शिरावर ऐसे थोडे तरी वाटू द्या की ही भावना जनसामान्यांमध्ये रुजवून भक्तीद्वारे स्वराज्यासाठी लोकशक्ती निर्माण करण्याचं काम या सर्व संत मंडळींनी केलं. पण मंडळी, देवावरच भक्ती असते का? म्हणजे भक्ती ही आपल्या आई वडिलांवर, देशावर, सद्गुरूंवरही असूच शकते की. अहो, एवढंच काय, निसर्ग, गडकिल्ले, आपलं ध्येय, आपलं काम यांवर ठेवलेला अढळ विश्वास ही सुद्धा एक भक्तीच की. अगदी तसंच शक्ती म्हटलं की आपल्या मनात शारीरिक शक्तीचा विचार येतो, पण इच्छाशक्ती आणि मनशक्ती शिवाय ही शारीरिक शक्ती काहीही उपयोगाला येत नाही. त्याचबरोबर लोकांच्या संघटनातून निर्माण झालेली लोकशक्ती ही तितकीच परिणामकारक ठरते. सावरकरांच्या जीवनातही एक असा प्रसंग आला की जेव्हा हतबलतेने त्यांच्या मनातही आत्महत्येचा विचार आला खरा, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांसारख्या तडफदार नेतृत्वानी हा आत्महत्येचा विचार आपल्या देशभक्तीपेक्षा वरचढ ठरू दिला नाही. आणि जेव्हा सावरकरांच्या ठायी असलेली ती दुर्दम्य मनशक्ती आणि देशभक्ती यांचा अनोखा संगम घडला, तेव्हा अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारी नरी पूजगती असा कवण जन्मला अनादि मी या आत्मबलाच्या कवच मंत्राची रचना झाली आणि एक दुर्दम्य आशावादी, स्वतःवर ठाम आत्मविश्वास असलेला आणि आपल्या या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असलेला हा भारत मातेचा सुपुत्र पुनरुज्जीवित झाला. या सावरकरांचे मार्गदर्शक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या काळी ब्रिटिश राजवटीच्या दबावामुळे उघडपणे लोकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित करणं तितकंच शक्य नव्हतं. मग लोकमान्यांसारख्या द्रष्ट्या नेत्यांनी या स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकशक्ती निर्माण करण्यासाठी भक्तीचाच आधार घेतला आणि त्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना पुढे आली. अहो, एवढंच काय, सध्याच्या काळातलं भक्तिशक्ती संगमाचं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रकाश आमटे यांचं कार्य डोळ्यासमोर आणा. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आदिवासींना अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जगता यावं यासाठी माणुसकीवर भक्ती ठेवून हेमलकसाची उभारणी केली. इथे डॉक्टर प्रकाश आमटे यांची माणुसकीवरची भक्ती आणि त्यांनी आदिवासींप्रती केलेल्या कार्याची शक्ती असा संगम पाहायला मिळतो. अहो, आपल्या दैनंदिन जीवनातही आपण ठरवलेल्या ध्येयाप्रती, कार्याप्रती जर आपण भक्ती ठेवली ना, तर ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला शक्तीही मिळतेच आणि हे आपण सर्वांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
मंडळी, जेव्हा भक्ती आणि शक्तीचा संगम होतो तेव्हा दैत्य प्रवृत्तीचा नाश होतो आणि सत्प्रवृत्ती जागृत होते आणि तिथूनच राष्ट्राची उन्नती सुरू होते. त्यामुळे आपल्या राष्ट्राला उन्नत करण्यासाठी भक्तीद्वारे या जगज्जननी आईकडे शक्तीची मागणी करूया. दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे वरदान दे, मज अस्त्र दे, मज शस्त्र दे, मज ज्ञान दे, मज त्राण दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे, निर्दालना त्या दैत्य झुंडी, अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. धन्यवाद.